नमस्कार, मी ॲडव्होकेट विशाल मोहिते विमर्श विथ विशालमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. नुकतीच आमदार विश्वजित कदम हे नागठाणे येथे पाहणी दौऱ्यासाठी गेले असताना अवकाळीच्या तिथं पत्रकारांनी एक प्रश्न विचारला. गोपीचंद पडळकर यांनी जी टीका केली होती की ॲक्च्युली सांगली जिल्ह्याचं तिकीट हे जयंत पाटील आणि विश्वजित कदम ह्यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षाला म्हणजेच शिवसेनेला उभाटाला विकलं गेलं. ही बातमी जेव्हा पत्रकारांनी विश्वजित कदम यांना विचारली तर साहजिकच त्यांना या संदर्भात पोटशूळ आलं. कारण की कदाचित ते घाबरले का, ही खरं वास्तव हे कसं बाहेर आलं. म्हणजे विशाल पाटील खासदार होऊ नये ही स्वतः विश्वजित कदमांची इच्छा होती असं जेव्हा गोपीचंदजी म्हणाले ते खरंच होतं. कारण की सुरुवातीला फक्त विशाल पाटलांना तिकीट मिळावं म्हणून फक्त नौटंकी झाली. नौटंकी व्यतिरिक्त काही झालं नाही. असं असतानाही एक आमदार जो सांगली जिल्ह्यातला आहे, भाजपचा आहे, तो काहीतरी बोलतोय, काहीतरी मत व्यक्त करतोय. असं असतानाही त्या आमदाराला मिश्किलपणे डोनाल्ड ट्रम्पची उपमा देणं किंवा ते मोठे नेते आहेत, महान नेते असं म्हणणं, मी भारत देश आणि महाराष्ट्र असं म्हणणं, वास्तविक पाहता प्रामुख्याने त्यांच्या टीकेला उत्तर देणं क्रमप्राप्त होतं, परंतु उत्तर न देता त्याला बगल दिली. याचा अर्थ गोपीचंदजी बोलले ते खरंच बोलले का, त्यांच्या बोलण्यात सत्यता होती का, आणि ते स्वतः विश्वजित कदम नाकारू शकत नव्हते का. या सगळ्या गोष्टीमुळे विश्वजित कदमला जेव्हा प्रश्न विचारला तेव्हा ते मिश्किलपणे हसले असतील, मीडियाने कदाचित ते उचलून धरलं असेल. परंतु खरी गोम काय आहे की एक नेता आपल्या कष्टातून मोठा होतो, प्रस्थापितांना सगळ्यांना डावलून, म्हणजे विश्वजित कदम यांच्या मावस भावाला हरवून तो आमदार होतो. कदाचित हाच राग विश्वजित कदमांच्या मनात आहे का. कारण की वास्तविक जिल्ह्याचं राजकारण पाहता हे घराणेशाहीचं राजकारण आहे. हा जिल्हा म्हणजे घराणेशाही जिल्हा अशी काँग्रेसने वर्षानुवर्ष त्यावरती शिक्का मारला होता. आणि या शिक्केला ब्रेक देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर सर्वसामान्य जनतेतून आणि स्वतःच्या हिमतीवरती, ताकदीवरती नेतृत्वगुण मोठं करून आमदार म्हणून निवडून येण्याची किमया ज्यांनी केली ते म्हणजे जतचे आमदार गोपीचंद पडळकर. कदाचित गोपीचंद पडळकर साहेब, तुम्ही गोरगरीब सामान्य जनतेतून येता, जनतेतून तुम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे, त्यामुळे कदाचित हे त्यांना खटकलं असेल. त्यामुळे विश्वजित कदमांनी अशा स्वरूपाचं तुमची उपमा डोनाल्ड ट्रम्पशी केलेली आहे. हरकत नाही गोपीचंदजी, तुमची लेवल डोनाल्ड ट्रम्पची असो की नसो, परंतु तुम्ही जे केलेलं कथन तिकीट विक्रीचं हे सत्य आहे, यातून सिद्ध झालेलं आहे. नेता महान हा कोणाच्या सांगण्यावर होत नसतो. नेता महान त्याचा बाप महान आहे म्हणून होत नसतो. नेता महान त्याच्या कर्तृत्वावरती होतो आहे. गोपीचंदजी पडळकरांनी कायम दाखवून दिलं आहे की ते कर्तृत्वावरती महान झालेले नेते आहेत. कुठलाही राजकीय वारसा नसतानाही प्रस्थापितांना त्यांच्या म्हणजे मानगुटीवरती पाय देऊन गोपीचंदजी आपण मोठे झाले. त्यामुळे प्रस्थापना दुःख वाटतं, कारण की तुम्ही त्यांना कायम टार्गेट करत आहात. तुम्ही विश्वजित कदमांना कधी टार्गेट करत नव्हता, परंतु आजकाल विश्वजित कदमांच्या ज्या हालचाली पाहून किंवा ज्याला राजकीय माकडचाळी पाहून नक्कीच भविष्यात विश्वजित कदम म्हणजे एक फसलेला पोपट अशी अवस्था नक्कीच होणार आहे. त्यामुळे गोपीचंदजी असतील, त्यांच्या कर्तृत्वावर मोठे आलेले असतील. तुमचं कर्तृत्व हे असंच मोठं आहे, पण काहींना ते रुजत नाही, तुमचं बोलणं रुजत नाही, कारण की तुमचा स्पष्ट वक्तेपणा आहे. त्यामुळे एक महान नेत्याची उपमा देऊन हवाबिवा काढली नाही, तर जे खरं आहे ते ओठावरती आलं. आणि जे ओठावरती आलं ते गोपीचंदजी बोलले, परंतु त्याला फेस करण्याची क्षमता विश्वजित कदम तुमची नव्हती. हसण्यावर तुम्ही घेऊन गेलात, पण लक्षात ठेवा की जे सत्य आहे ते गोपीचंद पडळकर यांनी बाहेर आलं. 2029 लांब नाही. विशाल पाटील ही विश्वजित कदमांची फार मोठी डोकंदुखी आहे. कारण विश्वजित कदमांचं नेतृत्व पुढं आलं यायचं की विशाल पाटलांचं नेतृत्व पुढं आलं पाहिजे, ही द्विधा मनस्थिती सध्या काँग्रेस अडकलेली आहे. विशाल पाटील काँग्रेसचे आहेत का अपक्षात हे समजत नाही. त्यामुळे विश्वजित कदम हे विशाल पाटलांचं नेतृत्व फक्त दाखवण्यापुरतं
ते पुढं आलेलं आहे. म्हणजे एका मुलाने किंवा एका आमदाराने किंवा एका संघर्षशील नेतृत्वाने कमाल केली की 3 पिढ्यांचं वैर तिघांचं संपून सगळ्यांना एकत्र आणलं आणि एकत्र कामाला लावलं. याची प्रशंसा आपण सगळ्यांनी नक्कीच केली पाहिजे. धन्यवाद.